असे खुसखुशीत आणि जाळीदार उपवासाचे धिरडे तुम्ही कधी खाल्ले आहेत का? बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ. तर या आषाढी एकादशी निमित्त ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्ही ही रेसिपी एकदा बनवली ना तर पुन्हा पुन्हा बनवा. आणि यासाठी आपल्याला लागणारं अगदी मोजके साहित्य. जर तुम्हाला उपवासामध्ये झटपट आणि पोटभरीचा नाश्ता करायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही हे गरमागरम धिरडे दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात. तर धिरडे जाळीदार आणि खुसखुशीत कसे बनवायचे तर या महत्त्वाच्या टिप्स आपण व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 वाटी भगर घेतलेला आहे. तर भगर आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झालं की आपल्याला यामध्ये परत पाणी घालून अर्धा तास आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे भगर छान फुलतो, म्हणून आपल्याला असं भिजत ठेवायचं अर्धा तास पाण्यामध्येच. तर मी आता इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर साबुदाणा आपल्याला मंद आचेवर कढईमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. अजिबात गॅसची फ्लेम हाय नाही करायची. आपल्याला एकदम मंद आचेवरच आपल्याला छान असं हे साबुदाणा परतून घ्यायचा आहे. तुम्ही भिजवलेला साबुदाणा सुद्धा घेऊ शकता. पण जर आपण साबुदाणा भिजत टाकायला विसरलो तर आपल्याला इन्स्टंट बनवायचं असेल तर आपण असा साबुदाणा 10 मिनिटं छान आपल्याला असं कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. 10 मिनिट छान असा साबुदाणा परतून झाला की आपल्याला या साबुदाण्याला गार करून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. जर छान असा साबुदाणा कुरकुरीत असा परतून झाला ना तो छान असं एकदम बारीक पीठ तयार होतं. तर बघू शकता किती बारीक पीठ असं तयार झालेलं आहे साबुदाण्याचं. आपल्याला अजिबात या पिठाला चाळायची गरज नाही. एकदम बारीक झालेला आहे. म्हणून परतताना ना साबुदाणा आपल्याला एकदम छान असा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहे. सोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या सुद्धा घालते. तुमच्याकडे लाल तिखट चालत असेल ते सुद्धा घालू शकता किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता यामध्ये. तर सोबतच यामध्ये आता भिजलेला बगर सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये तुम्ही एक छोटी वाटी दही किंवा ताक सुद्धा घालू शकता. तर मी इथे एक छोटी वाटी ताक घालते आहे. दही किंवा ताकमुळे ना खूप छान चव येते आपल्या धिरड्यांना. आता आपल्याला याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा किती छान असं बॅटर तयार झालेलं आहे. तर आपल्याला बॅटर एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको. आपल्याला मीडियम असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे ना आपल्या धिरड्यांना खूप छान जाळी येते. म्हणून आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आता यामध्ये आपल्याला एक बटाटा सुद्धा घालून घ्यायचा आहे. तर मी एक बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि याला त्याची साल आता काढून घेते आहे. आता आपल्याला याला किसून घ्यायचं आहे आणि किसून यामध्ये बटाटा घालायचा आहे. तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर जास्ती सुद्धा घालू शकता. तर बटाटा छान किसून धुवून आपल्याला यामध्ये आता बॅटरमध्ये घालून द्यायचं आहे. तर यामध्ये जिरं घालायचं आहे. तर मी इथे अर्धा टेबलस्पून जिरं घालते आहे. सोबतच चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला हे बॅटर. छान असं मिक्स करून झालं की आपल्याला 10 मिनिट याला असं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आपल्याला धिरडे बनवायला घ्यायचे आहेत. त्यामुळे ना धिरडे छान जाळीदार होतात आणि छान खुसखुशीत होतात. म्हणून आपल्याला 10 मिनिटं याला असं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिट झाल्यानंतर आपल्याला धिरडे बनवायला घ्यायचे आहे. तर धिरडे बनवताना तवा आपल्याला आधी छान असा गरम करून घ्यायचा आहे. तवा छान गरम झाला की आपल्याला गॅस हे मध्यम आचेवर ठेवायची आहे. म्हणजे जे धिरडे आहे छान समान भाजले जातात.
तर आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तव्याला. तर मी ते तूप लावलेलं आहे. तूपमुळे ना धिरडे छान खुसखुशीत होतात. तर आपल्याला बॅटर छान असं हळू हलक्या हाताने पसरून घ्यायचं, एकदम दाबून पसरवायचं नाही आहे. हलक्या हाताने पसरवलं ना की छान जाळी येते धिरड्यांना. तर बघू शकता तुम्ही किती छान जाळी यायला लागली आपल्या धिरड्यांना. तर 2 ते 3 मिनिट आपल्याला हे छान असं एक साईडने भाजून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला थोडं तूप किंवा तेल सोडायचं आहे. त्यामुळे जे धिरडे छान खुसखुशीत होतात. तर असं एक साईडनी छान असं भाजून झालं की आपल्याला हलक्या हातानेच असं हळूच आपल्याला दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं आहे. तर बघा जाळी बघा किती छान आली आणि कलर बघा किती छान आलेला धिरड्यांना. तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे. तर बघा आपला धिरडा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा धिरडे करून घ्यायचे आहेत. तेलऐवजी जर आपण तूप लावलं ना तव्याला तर खरंच खूप छान चव येते आपल्या धिरड्यांना. जर शक्य असेल तर तूपच वापरा. त्यामुळे जे आपले धिरडे छान खमंग होतात आणि खुसखुशीत होतात. आणि जाळी खूप छान आलेली आहे आपल्या धिरड्यांना. बघू शकता तुम्ही जाळी किती छान आलेली आहे धिरड्यांना. तर मंडळी अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली ही रेसिपी आहे. तर या आषाढी एकादशीनिमित्त उपवासासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही रेसिपी एकदा बनवली ना तर तुम्ही परत परत बनवाल आणि तुमच्या घरचे सुद्धा म्हणतील की हेच रेसिपी परत परत बनव. आणि अजिबात आपले जे धिरडे आहे ते तेलकट होत नाही. तर बाकीचे इतर तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा असं काही हेल्दी खाल्लं तर फारच छान. यावेळी उपासाला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. तुम्ही हे गरमागरम धिरडे दह्यासोबत किंवा शेंगदाणा चटणीसोबतही सर्व करू शकता किंवा असेही खाल्ले ना धिरडे तरी खूप छान लागतात चवीला. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.